हॅलो 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 11:25. हॅलो 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 राजू पडाळ कुठं आहेत कुठं आहेत कुठं आहेत? हॅलो 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 काय हॅलो 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 हा जवळ आलो शिव आलो अजून आत या उमऱ्यात आत या. हॅलो हॅलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती आई जुगा जाकाईचा आता सुरुवात एवढाच आवड झाली सुरुवात. लोक म्हणतात लांबोरे बा आल्या आल्या बोलतात शक्तिवालीसनी झालं हे स्तवन झालं. अर्ध गणपती बाप्पाचं नाव घेतलं की अजून नाही इफेक्ट येऊन दे. हॅलो 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 आता मला ह्याचा थोडं कळायला लागलं. हॅलो 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 हा येऊन द्या तरी पण व्हायचा हा. तर या ठिकाणी आज 10 ऑगस्ट 2025 भाग्याचा दिवस आहे. काल बहिणीने आपल्या भावाच्या हातात पवित्र धागा बांधून जे एक आपलेपणाचं बंधन दरवर्षाप्रमाणे काल केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज म्हणजे कालचा दिवस जो होता तो भाऊ बहिणीचा होता. आजचा दिवस आई आणि लेकरांचा आहे. आई जाकाई आई जोगाई आई जाकाई आणि ती आई आणि ही लेकरं यांचा दरम्यानचा हा जो गोतावळा आज वातानुकूलित मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये आज जमलेला आहे. आई तिकडं राजापूरच्या सीमेवर वर्धा असोळ गावात आणि आज लेकरं इथं तिच्या देवळाचं चिंतन करण्यासाठी त्या देवळासंदर्भात इथं उभे आहेत. कधी कधी वाटतं मंदिर जीर्णोद्धार आहे पण असं राहुल बघितलं की वाटतं हेच आहे तसाच कौलारू राहून दे. आज गोतावळा वारवडलांना आपण बांधलेला आहे त्याच्या कष्टानं. पण जसं जसं जग बदलतं तसं आपण बदलतो. तरुण पिढीची इच्छा असते मात्र बदलूया. बदल ह्या काळाची गरज आहे. सुरुवात करूया. तत्पूर्वी 2017-18 पासून जे काय ह्या गावावर माझं गाववाल्यांनी माझ्यावर जे प्रेम दिलेलं आहे इतके कार्यक्रम झाले गावापासून साहित्य संघापासून इथपर्यंत आजच्या या कार्यक्रमापर्यंत. कलगीवाले बदलले शक्तीवाले बदलले तुरेवाला मात्र तोच आहे. आणि हे म्हणतात आम्ही लाल करतो. लाल जर केलेली ही 7-8 वर्षात जर मी लालच करत असतो तर आज जुगा जाकायच्या लेकरांनी मला इथं उभा नसता केला. खुले बो खुले इतिहास जाणून घ्या त्याच्यानंतर भिडा. सामने लांबोरे बुवा खडा आहे. सुरुवात करूया. हा जो सोहळा आहे त्याने दाखवलेली वाट आहे. त्या वाटेवरती आपण चालत असताना काही नैतिकतेची बंधनं असतात आणि ती बंधनं आपण पाहिलं. शाहिरांना गेल्या 2-3 वर्षापासून आमचा झगडा बऱ्यापैकी सुरू आहे. या शाहिरांचं कौतुक एकाच गोष्टीसाठी. या
तुमच्या आवाजाचं पण आम्ही कौतुक करतो. यांचं कौतुक एकाच गोष्टीसाठी की एखादा तुरेवाला काही गोष्टी सांगतो म्हणजे घेण्यासारख्या गोष्टी आहेत ते घेतात, त्याच्यात बदल होतात. गेल्या वर्षीचे अनेक शब्द त्याने आपल्या विस्तारात ठेवलेले आहेत, परत त्यांनी काढलेले आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. तर सगळ्यांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विश्वाचा आराध्य दैवत पृथ्वीचा देवता श्री गणपती गजानन, विद्येची देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्य के संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि ही विचारधारा राजांची माझ्या विचारधारा पुढे आणली. त्या विचारधारेचे महामेरू शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला आणि एक वेगळा विचारसरणी आणि एक वेगळा विचार केला. ते मल्हार साहित्य संस्थापक राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, संत बाळूमामा यांच्या चरणाशी नतमस्तक होत माझ्या गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी, आई विठाई देवी, धनी देवडोंगर, लांजाचा मालक धनी केदारली, धनी चव्हाटा आणि 18 कुंभाची मालकीन लांजाची आई जुगाई, आई जाकाई यांच्या चरणाशी नतमस्तक होत लांजाच्या 18 कुंभाची मालकीन आई जुगाई, आई जाकाई जशी टाकीच्या लांजाने राजापूरच्या सीमेवर आपल्याला ओढा सोड, त्या गावाची आई जुगाई, आई जाकाई तिच्या चरणाशी नतमस्तक होत तुम्हा सर्व लेकरांना जिना आपल्या पदरात घेतलं ते मुंबईची मुंबादेवी, विराटची गोदानी, रंगदेवता, नटेश्वर, जागे मालक आणि तुम्ही माझे मायबाप, तुम्हाला नमस्कार करून कार्यक्रम सुरुवात करतो. माझा ढोकीवाला परमनंट एकच माणूस, माझ्या फक्त रेशन कार्डवर नाव चढायचं बाकी आहे, संदेश होते. हा माझा अतुल हिवले, हा माझा कदम दादा, माझा आंबल्या, अमोल नारेशकर आणि रोहित टिके, आणि हा माझा येडावाकडा आवाज पोचवणारा माझा, हे पण नाव सगळ्यांना पाठ आहे, राजूराव पाटील. सगळ्यांना नमस्कार करून आणि आई जुगाई देवी, आई जाकाई देवी, आई जाकाई देवी मंदिर जीर्णोद्धार समिती, सर्व जेवढी कार्यकारिणी समिती आहे, कारण यातली सगळी मंडळी आहे या कार्यकारिणीवरती, ही सगळे माझे मित्र आहेत, सगळे जीवलग आहेत की यांची कुणाकुणाची नावं घ्यायची, त्याच्यामुळे कुणाचं नाव घेत नाही. कृपया तुमच्या भावाला माफ करा, पण काही नावं इथे घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी रवींद्र मटकर साहेब आहेत, जे या नमन लोककलेला, शक्ती तुरा या लोककलेला एक वेगळा महामारू मिळालेला आहे. आणि अशा आमच्या समाजसेवकाला मानाचा मुजरा उपस्थित आहेत. सुभाजी तांबे आहेत, मुचकुंदी परिवारचे अध्यक्ष आहेत, माऊली आमचे शक्तीवाले बुवा आहेत ते. दत्ता चिनकटे, अमोल चिनकटे पुण्यावरून आलेत. संतोष कोल्हापटे बुवा आता वस्ताद झालेत, सिनियर झालेत आता. शशिकांत भावकर बंधू आहेत, आनंद भावकर आहेत, शशिकांत मांडवे आहेत, प्रथमेश कानेरे आहेत, निखिल गुरव माझा बंधू आहे, प्रशांत निकम खेडवरून आलेत, ते माझे पाठीराखे आहेत, अनेकदा कौतुक करतात आणि आज ते खेडवरून आलेले आहेत. माझे रुपेश दादा गोरे आलेले आहेत, तर चिरंजीवाले आहेत. तर त्याचप्रमाणे राजू ब्रेक माझा आधारस्तंभ, सुकान आयरेबो आलेले आहेत तुरेवाले आमचे, संतोष वापार्डेकरांनी 250 रुपये पाठवलेत, मंदार गीती आहेत, भया समान आमदारांचे समर्थक, अनेक लोक आहेत. आणि विशेष म्हणजे इथे नाव घ्यावं लागेल की वेगळा ऋणानुबंध असतो. आमचे मांडवकर आहेत, अजय मांडवकर, किंवा माझ्यासोबत वर्षभर काम करणारे संदीप माधे माऊली आहेत. आणि ही संधी मला ज्यांच्या फोनद्वारे मिळाली तो माझा मनोजदादा गोंडाळ, सगळेजण मंडळी तुम्हाला मानाचा मुजरा करून. आणि आता राहिली मानाची गवळ, मानाचा गणपती, तर माझ्या गौरेबाई आणि बाजूची माझी दुसरी गवर, दोघांनी विजय निकम बुवा आणि राजेश निकम बुवा मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात केली. चरणाशी आपण करतोय. आज ही मुंबई
वरच्या वरची 11वी वारी अजून माफ आहे. सर्व स्तवन मी तुरेवाला आहे. हा वर्धा सोळ अर्धा शक्तीवाल्यांचं गाव आहे, कलगीवाल्यांचं गाव आहे. यांना शक्ती तुला माहिती आहे, कलगी तुला माहिती आहे, दफावरची शायरी माहिती आहे, नमन माहिती आहे, वेदिक शायरी माहिती आहे. आणि ह्यांच्यासमोर मी कायम मी आईच्या मंदिरात पण सांगितलं आगावगिरी हे काय. शाहिरांना प्रतिस्पर्धी शाहिरांना मान दिलाच पाहिजे, पण काही चुका सांगितल्या त्या यांची एवढी पोटशुळका होते. आणि आज मी आईचं स्तवन गातो. अनेक कलगीवाले म्हणतात आईचं स्तवन कसं काय, ह्यांनी हे सद्गुरूंचं गातात ते. बरं बारी सुरू होते गाण्यापासून. आदिमाईचं गाण तुम्ही गायचा, आम्ही शिवाचा गाण गायचा, तिथून भेद सुरू होतो. स्तवनाच्या आधी स्तवनाची चाल पण द्यायची नसते, स्तवनाचा भाग द्यायचा नसतो. आणि स्तवन कुणाचं कोणी गाव. आणि स्तवन गातोय माझ्या धाकायचं माझ्या शिवायचं. हाती घेतलंय मोठं काज, हाती घेतलंय मोठं काज, प्रत्येक जण म्हणतोय कर्तव्य माझ. 10 दिवसात हाऊसफुल. तुम्ही फक्त पुढं लागा, ती तिचं मंदिर बरोबर बांधून घे. आता एवढ्या कमी वेळात शेवटला जाऊन हॉल हाऊसफुल होतो. हो हाती घेतलंय मोठं काज, म्हणती कर्तव्य हे माझ. जुगायची आई जागायची जमली लेकर आज. आई जुगायची आई जागायची ही जमली लेकर आज.
पाठीराखे आदरणीय सन्माननीय रवींद्रजी मटकर माऊली कायम जिथे जिथे जातील त्या शाहिरांना एक शाबासकी असते. आज देखील 500 रुपये देऊन शाबासकी दिलेली आहेत रवींद्रजी मटकर. त्याचप्रमाणे आमचे बंधू आमचे मित्र सुभाषजी तांबे माऊली मुस्कुंद परिवारचे अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाची भेट आलेली आहे. आराध्य 11 भालावली भगवा रक्षक क्रिकेट भालावली या संघाचे भालावली पप्पू गुरव यांच्याकडून गोवांसाठी 200 आणि मुलांना 100 रुपये. सारांश संतोष पळसमकर यांच्याकडून मुलांच्या एंट्रीसाठी 200 रुपये. हे माझ्या पोराने तर यंदा हलवलंय. हे बारकं पोर आमचं कुठे गेला वांडर दुसरा इकडं माग पेटवलं आणि म्हणजे बाकी मुंबई तुमचं ह्यांचंच आहे मार्केट यांचं. त्याच्यानंतर दुबईवरनं आलेलं आहे काय आहे काय काय आणू या गाण्यासाठी राम गावकर भाऊ दुकानदार क्रिकेट संघ वडद असोड सरफराज अजीज मुकादम माऊली रफिक अजीज मुकादम माऊली शाहीर विकास नमोरेंसाठी आणि मनस्वी आभार. ही ट्रॉफी आहे. हे गाण्यावर फोटो काढा. हॅलो. तसेच या ठिकाणी असलम मुकादम सरफराज मुकादम वडदसोल यांच्याकडून विकास सर यांच्यासाठी एक भेटवस्तू आणलेली आहे. त्यांनी कृपया या ठिकाणी त्यांना द्यावी. आज आईचं मंदिर बांधण्याच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे आणि ही माऊली आलेली आहे. हा गावाचा एकोपा आहे. हा आमचा भारत देश आहे. आम्ही कायम सांगतो. आणि आज या तुरेवाल्याने त्यांच्याकडून एक गिफ्ट आलेलं आहे मी जपून ठेवीन. तर हे म्हणतात अजय घाणेकर माऊली पाठीराखे 200 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. तर मंडळी मला हे सांगायचं तर म्हणतात दुसऱ्यांचं म्हणतात कौतुक करा. दुसऱ्यांचं म्हणतात कौतुक करा. मी शाहीर तुर्याचा रवींद्र कुंभार माऊली यांनी गेल्या वर्षी पण माझं एक केलं होतं प्रिंटिंग. धन्यवाद माऊली फोटो. तर म्हणतात कौतुक करत नाही. आता तुमचं कौतुक तुमच्या गणाचं केलं. तुम्ही सगळे तुमचे व्हिडिओ काढाने बघा तुमचं कौतुक केलेलं जरा म्हटलं यांचं काय म्हणायचं की परशुरामाच्या भूमीत यांच्या कवींची कल्पना मी काय चुकीचं बोललो काय हो. तुमचे कवी म्हणजे काय महाकवी आहेत तो ऋषीमुनी आहेत. अरे एखाद तिकडे तिकडे होऊ शकतं की नाही पण ते तुमच्या निदर्शनास आणलं तर एवढा त्रास कसला. त्यांचं काय म्हणणं आहे की परशुरामाच्या भूमीत कोकण शोभतंय. तर मी एवढंच सांगितलंय परशुरामाची भूमी म्हणजेच कोकण असं म्हणलं चालत. माझी आईमध्ये माता दिसते. अरे आईच आहे ती आईच आहे ती एवढंच मी त्यांना म्हटलं. तर माझ्या गुरुंना माझ्या कवींना बोलायचं नाही. आज घेतो बघा हळूहळू म्हणतात अरे काय काय आणू 2 वर्षात द्यायचं आहे फुलं रे फुलं बुवा. त्याच्यानंतर मग भावांचा गाणं माझ्या बालपणी आला. यंदा सगळं गण 11वी वारी आहे. अजून 4-5 वारी आहे. सगळं गण गाजलं. सगळं गण गाजलं. आईच्या पुढं काहीच नाही. आता ज्या वेळेला पवता बांधायचा यंदाचा गण लोकांनी डोक्यावर घातला. त्याच्यानंतर परवाचा काठी घोंगडी घेऊ झाला गुराखी माझा गणराज. दुसरा गण चल आलो आलो तुझा मी माघारी चल ग ताई चल बहिणी माहेरी. हे सगळे गण एवढे दुर्वा फुलांचा परवाचा जास्वंदाचा जो गण आहे तोही लोकांनी उचलून नसला. आणि ते म्हणतात आईच्या पुढं काय नाही बुवा ऐसा कैसा चलेगा. एक तर तुमची नजर कमी आली म्हणायची नाहीतर कानान तुमच्या ऐकायचं कमी आलं असं. नाहीतर कौतुक करायची तुमची दानत कमी. मी काय बोललो तुम्हाला मी एवढंच बोललो परशुरामाच्या भूमीत कोकण शोभतंय असं कसं काय म्हणता. भातामध्ये तांदूळ शोभतं असं कसं म्हणतात. एवढंच मी निदर्शन लावून दिलं. तर फरमाईश घेऊया जास्त काय बोलायचं नाही. वेळ कमी आहे. वटारून बघतात माझ्याकडे सगळं आयोजक. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं पण देणारा आहे ना आपला लंबोदर. काढवड करून सारी करतो मी सोया दर वर्ष सारखं मातर सजू दे घर
पण त्या विश्वाच्या देवाला तुम्ही घरात घेऊन या. म्हणते माझी बायको, हे पण बायको तू किचाळती काय को, बिनकामाची किचाळती काय को, पैसा किचाळते का नाही, हे माझी बायको. अगं तू म्हणते नवऱ्याला गणपती आणायलाच पाहिजे, तो आणणारच, तू टेन्शन घेऊच नकोस. गणपती बाप्पा येणारच, उतार पादार आणि पण गणपती म्हणून आणणार. तू काय टेन्शन घेऊ नकोस, गण गातोय. महाकाव्याची आखणी र माझ्या बापाची लेखणी. महाभारतातला गण गातोय. का गातोय? हा गण जपून ठेवला होता. ज्या ठिकाणी वर्त असोची माणसं ज्यांना शक्तिपुरातला श माहिती आहे, तुऱ्यातला तू माहिती आहे, आणि डफातल्या वारीवरचा भेदिक मधला भे माहिती आहे, आणि अशा माणसांसमोर गातोय. महाकाव्याची आखणी र माझ्या बापाची लेखणी, मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी, हो मनी स्मरले जे व्यास मुनी, मनी स्मरले जे व्यास मुनी. तैसेली ही चिंतामणी, हो तैसेली ही चिंतामणी, गणत्याच्या वालवणी.
महाभारत घडलं, ह्या हिंदू धर्मातलं सर्वात मोठं महाकाव्य रूपी हा ग्रंथ घडला, जो महर्षी व्यास मुनीने फक्त मनामध्ये विचार केला आणि तो लिहिला बाप्पाने. आणि तो इतक्या तीव्र लिहिला की एक संदर्भ ग्रंथ असं सांगतो, एक दंताजी जो दात तोडला ती वेगळी कथा असली तरी ज्या वेळेला लेखणी तुटली लिहून त्यावेळेला त्याने आपला दात परत तोडला होता आणि त्याने तो लिहिलं होतं. तर असंही महाकाव्य महाभारत मानवाचा जन्म कसा असावा हे सांगणारा ग्रंथ हे लिहिलं माझ्या बाप्पानं, तो ग्रंथ तुमच्या चरणाशी सादर केला. कधी कधी नशीब फार मोठं असतं, बलवत्तर असतं, आणि माझं नशीब बलवत्तर आहे म्हणून मला अशी लेकरं मिळाली, मला माझा साथ मिळाला. या पोरग्याला आता उलट्या होत्या आणि आता तो गोळी घेऊन आलाय आणि काय नाचतो बघा भिंगरीसारखा, आणि हा आमचा दुसरा पोरगा. मग यांच्यापुढे आज मी तो उभा आहे, कृपया एकदा माझ्या साजासाठी काय वागावं. तर मी कायम सांगतो, तळकोकणातली जी अजून कलगीतूर आहे, जी वयस्कर माणसं आहेत त्यांना शिकतो माहिती आहे. आणि तसंच आता यांचं मला म्हणायचं होतं, ह्यांना मला बोलायचं आहे लांबोरे हा साल्या, साला म्हणायचं आहे मला, बघा साला म्हणायचं आहे, हरकत नाही. गाण्यामध्ये हिंदी शब्द नसावेत हा मी त्यांना बोललोय, पण त्यांना आता शिवीच द्यायची त्याला मी करणार काय. तर या ठिकाणी कुमारी नित्या दत्ताराम चितकडे या माझ्या छोट्याशा लेकीकडून 300 रुपये आले. तर मला डायरेक्ट यांना शिवी द्यायच्या, साल्या म्हणायचं. आता मला वाटत नाही कुठली गवळण कृष्णाला साल्या म्हणली असेल. तुम्ही सांगा, यांचा जर कवी लय मोठा शान आहे ना, लय कवीला कळतंय, तर कुठली गवळण ह्या कृष्णाला साल्या बोलली. आणि साल्या म्हणजे काय, तर बाबा ते पटवून देतात की म्यावना. काय संबंध गवळणी म्यावना बोलण्याचं त्याला. सगळ्या प्रेमिका बघा, यांचं कवी बघा किती महान आहेत. हे जे पुजलेत नाही हे खुळं आणि त्याच्यावरचं दूध खुळं, आणि त्यांचं कौतुक आम्ही करायचं बघा. आणि वर सांगतात की म्हणतात काय ना, धग धग होत हा नंदाला हरामी साला, नाही राहिलाय कधी हा मानात. हा कवी बघा, यांचा कवी श्रीकृष्ण गोकुळात कधी अपमानात राहिला हो, कधी अपमानात राहिला, तो मानातच राहिला. पण ह्यांना मला म्हणायचं आहे की हा विकास लांबोरे साला आहे, हा कधी मानात राहत नाही. आणि टाकलं कुणावर, कृष्णावर. हिंदू धर्मरक्षक किंवा बजरंग जर आलं आणि असताना भेटलं ना, यांचं असं सुचवतील ना कवी जण याची की ह्यांना ज्या बोलायच्या गोष्टी आहेत त्या कृष्णाला बोलून दुसऱ्या शाळेला बोलतात. लाज नाही वाटत तुम्हाला तुमच्या कवीला ते शब्द बोलतात. आता गमत बघा, येतोय बघा. मग म्हणतात केंडे माझं गाव, काय केलीची आहे मग केंडेचं आहे, काय शब्द आणि याचा मी कौतुक करायचं, ह्यांचं कौतुक करायचं. आता गमत बघा, येतं तो उत्तर, यांचं गाव सभेने. आपण कोणाची उदाहरण घ्यावं, आपण कोणाच्या वाट्यात जात नाही आणि आमच्या वाट्यात गेलो फाट्यावरच मारतो, फाट्याच्या फाट्यावर असं ऐकलं शब्दांची मर्यादा असेल. अरे
शोक लागतो. इथे धुरून टाकावं ना, या भाजावर टाकावं ना तर शोक लागतो. असं जे धूर पेटवला आणि नमनात मारुती हनुमान लंकेची लंका जाळा निघाला आणि पेटवला नाही. राजू पाटील सारखा असा माणूस आला घेऊन आणि आपला मारुती निघाला. मृदुंग वाजला शेपटी माग. त्या शेपटीला असं लोखंडाची सली आणि त्याला वर पोत्या लावलेला. लाईव्ह दाखवायचा ना, द फायर ऑन लाईव्ह, द बिहाइंड ऑफ टेल मारुती रया, फायर इज फायर ले भाई. आणि पेटवला, गंडात टाकला, बोत्यात टाकला, बांधला, वर टाकला, राखीला लावलं कांड. पेटवला विदम ताम ताम मृदुंग वाजल्याबरोबर मारुती राया पेटला ना कुठला रावणाचं पण आता करायचं वाट. आणि पेटला नाच आणि अगदी नमानाचा मांडव, त्याच्या बाजूलाच ना वरणीचा गट गवताचा. आईला शेपटी लागली. अरे सगळं म्हणतात खरोखर लंका जडली. आयोच्या काळात भाविक असं आहे गमतीचा भाग आहे. तर बारी अशी पण होते, पण ह्यांना नाही. यांची स्टाईल मारू सेम टू सेम मारतो. काय तर लास्ट होतात जय हिंद जय महाराष्ट्र यांनी बोलला गणपती बाप्पा घाबरेल तुम्हाला असलं वराट. यांना गुराकडे गेलो आम्ही पुकार असं मारतो. काय म्हणतो आजचा याचा पुकार आणि मला शिकवतात शेवणे. तुम्ही स्वतः जरा लिहा, राजेश बुवा जरा थोडा लिहा आणि नंतर मला शिकवा. येडावाकडा का असं ना आपण लिहतो, येडावाकडा का असं ना आपण गातो. तुमचा कसा एक पाय दुसऱ्याचा पप्पाचा पाय आणि दुसरा तुमचा लंगडं दोघं आणि हे कवी आणि मला शिकवा येतात असं म्हणायचं तसं म्हणायचं. आता दाखतील बघा त्या भाऊगाव बोललोय चुका फक्त आमच्या पद्धतीत सांगितल्या तुम्हाला. आता माझी गवण टाकतो हे टाका. एवढाच आहे त्यापेक्षा वारका चौथा आणि खेळायला निघाला. तलगला दे धोपाला खेळू बावडा ना. अगं तलगला दे धोपाला खेळू अगं मिळून दोघा तंबत तलू दिवाला लावल्यावल नमाद फुल झोपाळा काय झोपाळा. मी हलो चालले नमाद फुल अग तुला झुलवल्यावले. अग हलो चालले नमाद फुल अग तुला झुलवल्यावले.
गवळणे बाय बस, मी तुला मागा पुढं करतो. यांचं काय होतं माहिती आहे, आपण सरळ गेलो, शिस्तीत गेलो, मी यांना सांगितलेलं एकच इंजेक्शन द्या. हळूहळू आज सगळं बार भरलेलेच आहे. बघू आज किती आहे, कमी म्हणता होतं, बघू आज कमी येऊन देत. मी परवाची बारी एकदम प्रेमानं बोललो, यांचं आलं टिंब कांडी दांडी आणि वर टिंबटिंबा म्हणतात आणि असले शब्द फक्त ह्यांनाच माहिती. म्हणून मंडळी एक तुम्हाला सांगतो, मला नंतर मग कमेंट येतात लांबोरी भावाकडे ही अपेक्षा नाही, लांबोरी मला असं नाही बोललं पाहिजे. मग मला सांगा, मग ह्याने फक्त येऊन सगळा कार्यक्रम करून द्यायचा, आम्ही घबरायचा. मग थोडा कधी मला माफ करा, एक गाणं घेतो त्याच्या आधी प्रश्नाचा भाग. शाहीराने प्रश्न आम्हाला अनेक वर्ष विचारतायत, अगदी 2017-18 पासून विचारतायत. तोच त्यांचा प्रश्न आहे की सद्गुरूने, कोणत्या सद्गुरू रायाने सूर्यनारायणाची साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून, पूर्ण बसा, संत सद्गुरूंचे नाव काय, बांगड्या भरून लग्न केलं त्यांचं नाव काय, तर शाहीर साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाशी लग्न केलं त्या सद्गुरूंचं नाव प्रत्येक वेळेला तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय ग्रंथानुसार. माझे गुरुवर्य प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून, कधी विशाल लांबोरे यांच्या माध्यमातून, कधी आमच्या भाषणातून. तर त्याचं उत्तर आहे पुरंजन. पुरंजन ह्या सद्गुरूंचं नाव. हे पुरंजन आपली पत्नी मृत्यू पावल्यानंतर नारदाच्या सांगण्यावरून आपल्या पत्नीबरोबर सती गेले आणि ते पुरंजन होते आणि त्याच्यानंतर सती गेल्यानंतर पुरंजनी म्हणून पुन्हा जन्माला आले. तेव्हा त्यांनी गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाचे लग्न केलं. तेव्हा राजेश बुवा संत सद्गुरूंचं नाव पुरंजनी असे होय. आमच्या ग्रंथानुसार हे नाव आम्हाला भेटलंय. आता तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, तर शेती करताना कमरेला आकडी गोळती बांधून तू नांगर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं. आमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल. प्रश्न आपण गात नाही, वेळ कमी आहे, एक पद गातो, शूर्पणखेचा विषय गातो. घ्या. शूर्पणखेचा विषय गातोय. सगळे सच्चाईत आहे. एकच आहे, मराठी व्याकरणात आंधी या शब्दाचा अर्थ संकट. एवढंच घेतोय शूर्पणखेचा विषय. तिला माहिती आहे पुढे जाऊन संकट आहे, तरी पण पाय घातला, त्या संकटात पाय टाकला. एवढाच विषय आहे. राजेश बुवा तुमच्या कवीना तयार व्हायला सांगायचा आता. हा सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही, सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही. अगं तुझ्या गांधीत घालता पाय तू रडशील धाय धाय. या संकटात पाय घातलास आणि तू अडकलीस, प्रचंड रडशील. एवढाच म्हणायचा शूर्पणखे. ऐकून घे. सांगून समजून आणि हे उमजून तरीही कळत नाही, तरीही कळत नाही. अगं तुझ्या गांधीत घालता पाय तू रडशील धाय धाय. तुझ्या गांधीत घालता पाय तू रडशील धाय धाय.
श्रेयांश जाधव यांच्याकडून आमच्या लाडक्या मैदान नाचण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. योगेश लांबोरे यांचं आगमन झालेलं आहे आणि वेळ कमी आहे. पहिली बारी इथे ठेवून जातोय. बघू आता काही शपण्या मारतात ते. येतोय मी परत. धन्यवाद. हॅलो.